Hello class. In this video lecture, we are going to learn about regulator, the concept of unregulated power supply, need of regulator, block diagram of unregulated power supply and regulated power supply also, definitions of line and load regulation, and one more point, that is types of regulator, broadly a series and shunt regulator with their block diagrams. First we will see and discuss about the unregulated power supply. Unregulated power supply means, or unregulated power supply consists of units, namely a transformer. It may a category of step down and step up. Generally, while we studying a power supply rectification, we go with a step down transformer. Next unit is a rectifier, who does the job of converting AC input signal into pulsating DC. As we called it as in pulsating, it means it consists unwanted AC ripples or AC components, which we called ripples, treated as ripples. To remove that ripples, we use filter circuitry. Okay, so in unregulated power supply, these three units, transformer, rectifier and filter, consist. If we think about such kind of a power supply, then these power supplies are not good enough for some applications where a constant voltage is required, independent from any external disturbances. Which are these disturbances? Number one, as the load current varies or load current changes, the output voltage also varies because of its poor regulation. The DC output voltage also varies directly with an AC supply voltage. If there is a change in the AC input signals or AC input voltage, then also we get a varying output voltage. The input voltage may vary over a wide range, thus DC voltage also changes. And the third part is the DC output voltage varies with the temperature if semiconductor devices are used. Yes, temperature is also a countable factor who can change the output voltage or who can vary the output voltage. In Marathi, I would like to explain these things. We are going आपण अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय बद्दल बोलतोय. अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय म्हणजे असं सिस्टम आहे ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर आणि फिल्टर ह्या तीन गोष्टी प्रामुख्याने येतात. यांच्या प्रत्येकाचे फंक्शन्स आपल्याला माहिती आहेत. मग आपल्याला फिल्टर करून जे आउटपुट मिळतं आहे, फिल्टर्ड आउटपुट जे मिळतं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही पर्सेंटमध्ये ए सी रिपल्स प्रेझेंट असतात. बरं, आता हे जे आउटपुट मिळतं आहे हे आपण वापरू शकत नाही. कुठे वापरू शकत नाही बाबा? हां, चार्जर वगैरे युनिटमध्ये छोट्या स्केलमध्ये छोट्या टाईम पिरियडसाठी आपण ते वापरू शकतो. बट जेव्हा आपल्याला लाँग टर्म ॲप्लिकेशन्स पाहिजे, जेव्हा आपल्याला फिक्स डी सी व्होल्टेज पाहिजे, जसं की आपला लॅपटॉप वगैरे असेल, तर ह्या गोष्टी डी सीवरती चालतात आणि त्या फिक्स्ड अमाऊंट ऑफ डी सी व्होल्टेज चालतात. मग त्या काळामध्ये हे वापरता येत नाही. का वापरता येत नाही किंवा कशामुळे आपलं आउटपुट व्होल्टेज चेंज होतं? तर त्याच्यासाठी असे फॅक्टर आहेत की इनपुट व्होल्टेज चेंज झालं म्हणजेच इनपुट व्होल्टेज म्हणजेच काय बाबा? तर रेक्टिफायरकडनंच जर आपल्याला इनपुट कमी मिळालं फिल्टर सर्किटला किंवा फिल्टरकडनंच इनपुट जर कमी असेल तर आउटपुट ॲटोमॅटिकली कमी मिळणार. आउटपुटला आपण जे लोड लावतोय, लोड म्हणजे काय? लोड रेजिस्टर लावला आतापर्यंत, किंवा आपण इंडक्टर फिल्टरमध्ये इंडक्टरची व्हॅल्यू चेंज केली, कॅपॅसिटरची व्हॅल्यू चेंज केली, जेणेकरून लोड करंटवरती इफेक्ट होईल. अशा केसमध्ये सुद्धा आपलं आउटपुट व्होल्टेज व्हॅरी होतं. तिसरा फॅक्टर आहे टेम्परेचर. येस, ऑल सेमीकंडक्टर डिव्हायसेस आर टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहेत. मग आपण असं म्हणूया की बियॉन्ड दॅट लिमिट, त्यांच्या प्रिस्क्राईब लिमिट जी दिलेली आहे टेम्परेचरची, त्याच्यापेक्षा जास्त काळ किंवा त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त टेम्परेचरवरती जर तुम्ही त्यांना काम करू शकत असाल, त्या काळामध्ये सुद्धा आपलं आउटपुट चेंज होतं. मग हे अनरेग्युलेटेड पॉवर सप्लायच्या ऐवजी बेस्ट ऑप्शन काय? तर त्याला रेग्युलेशनमध्ये आणं. मग रेग्युलेटेड पॉवर सप्लाय म्हणजे काय बघा? तर जेव्हा आपण अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय म्हणजेच ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर आणि फिल्टर सोबत जेव्हा रेग्युलेटेड ॲड करू, तेव्हा तो झाला रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. आता याची गरज काय आहे हे पहिलं जाणून घ्या. ऑलमोस्ट ऑल बेसिक हाऊसहोल्ड इलेक्ट्रॉनिक सर्किट्स नीड अन unregulated AC to be converted into constant DC. Yes,
सगळे गॅजेट जे आहेत ते DC वरती ऑपरेट होतात, म्हणून आपल्याला जो अवेलेबल AC आहे त्याला DC मध्ये कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे. दॅट्स वाय वी ऑलरेडी लर्न अबाउट द रेक्टिफायर सर्किट. ओके, का तर हे चांगल्या पद्धतीनं ऑपरेट व्हावेत, त्यांच्या डिझायर्ड रेंजमध्ये त्यांनी ऑपरेशन द्यावं. ऑल डिव्हायसेस विल हॅव अ सर्टन पॉवर सप्लाय लिमिट. त्यांना प्रत्येकाची लिमिट आहे, त्या लिमिटमध्येच ते ऑपरेट होतात. बियॉन्ड दॅट लिमिट एक्सिड झाली तरी परेशानी आहे, कमी झालं तर ते ऑपरेट होणार नाहीत. अशा दोन्ही सिच्युएशनमध्ये त्याला मेंटेन करणं. द इलेक्ट्रॉनिक सर्किट, देअर मस्ट बी अन इलेक्ट्रॉनिक सर्किट इनसाइड द डिव्हाइस which must be able to regulate and limit a constant DC voltage itself. असं काही पाहिजे जो ह्या गोष्टींना मेंटेन करू शकेल, जो आउटपुट चेंज करू देणार नाही. रादर आउटपुट व्होल्टेज कायमस्वरूपी मेंटेनड फॉर्ममध्ये ठेवेल. दिस DC सप्लाय इज रेग्युलेटेड अँड लिमिटेड इन टर्म्स ऑफ व्होल्टेज अँड करंट. मग हे रेग्युलेशन करायचं म्हणजे काय करायचं, तर व्होल्टेजची किंवा करंटची एक फिक्स्ड रेंज अचीव करायची आणि तीच सस्टेन करायची थ्रू आउट द टाइम पिरियड. बट द सप्लाय प्रोव्हाइडेड फ्रॉम द मेन्स मे बी फ्लक्च्युएटिंग. आपण हे सगळं युनिट जरी लावलं आणि इनपुट जिथून मिळतं आहे आपल्याला ते जर चेंज झालं तर अगेन त्याचा परिणाम आउटपुटवरती होतो आणि आउटपुट जर खूप जास्त झालं तर मग डिव्हाइस आपला ब्रेकडाऊन होऊ शकतो. म्हणून त्याला लिमिटेशन्स, त्याची रेंज डिफाईन करणं, त्या रेंजमध्ये ऑपरेट करणं गरजेचं आहे. This work of converting and unregulated AC or voltages to a limited direct voltages for a constant, regardless, irrespective, independent of any fluctuations in the input is done by a regulated power supply circuit. The duty of regulated power supply circuit is to maintain, to keep a constant DC voltage at output irrespective, regardless of any change in input voltage or any change in the load curve. Okay, again one more reason to use a regulated power supply, that all the active and passive electronic devices will have a certain DC operating point, that is also called Q point, operating point, or quiescent point, and this point must be achieved by the source of DC power only. The DC power supply is practically converted to each and every stage in an electronic system. हां, वापरला असतोच तो. जिथे जिथे DC वरती ऑपरेशन होणार आहे तर AC ला DC मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आणि त्याला लिमिटमध्ये व्होल्टेज किंवा करंट लेवल प्रोव्हाइड करण्यासाठी हे युनिट म्हणजेच रेग्युलेटेड पॉवर सप्लाय म्हणजेच काय तर रेक्टिफायर, फिल्टर आणि रेग्युलेटर हे सगळे तिघांचं कॉम्बिनेशन असतंच त्याच्यामध्ये. ठीक आहे, ओके. ऑल लो पॉवर सिस्टम कॅन बी रन विथ बॅटरी, बट फॉर अ लॉंग टाईम ऑपरेटिंग डिव्हायसेस बॅटरीज कुड प्रूव्ह टू बी कॉस्टली अँड कॉम्प्लिकेटेड. हो, आपण छोट्या कमी वेळासाठी जेव्हा आपल्याला एखादं डिव्हाइस ऑपरेट करायचं असेल, दो इट ऑपरेटेड ऑन DC, तेव्हा आपण बॅटरी लावू. पण आपल्याला दिवसभर वापरायचं आहे किंवा लॉंग टर्मसाठी वापरायचं आहे, हेवी लोडवरती ऑपरेशन्स करायचे आहेत, त्या काळामध्ये आपण बॅटरीज वापरू शकणार नाही, ते कॉस्टलीसुद्धाच आहे. म्हणून द बेस्ट मेथड यूज्ड इन द फॉर्म ऑफ अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय, अ कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर अँड फिल्टर, and we can convert this unregulated power supply to the regulated power supply by introducing a system, a device called regulator. Now we will see briefly what are the disadvantages of unregulated power supply. Number 1, poor regulation. Number 2, AC supply or mains variations. Number 3, temperature variation. We already discussed about this also. ठीक आहे. सो वी नीड रेग्युलेशन. इट इज मच क्लिअर. आपल्याला एक मेंटेन फॉर्ममध्ये DC आउटपुट व्होल्टेज पाहिजे, जे की आपल्याला अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय देऊ शकत नाही. म्हणून आपण रेग्युलेटेड पॉवर सप्लाय म्हणजेच रेग्युलेटर युनिटकडे चालू. सो वी यूज अ व्होल्टेज रेग्युलेटर, ओके, टू रेग्युलेट or vary the output voltage of the circuit to keep the output voltage constant at desired value in spite, irrespective, independent of any variation in the supply voltage or in the load current. Now
we are familiar with this diagram. This is the DC power supply diagram. Here first stage is transformer, rectifier, filter, and now the newly introduced. Up till now these three stages we already covered, and we know how the transformation takes place. Here diagrammatically, here is a AC waveform is fed to the transformer step down this 120 volt value in some lower ranges, then it is fed to the rectifier does the rectification process, which convert the AC input voltage into pulsating DC, which consists unwanted AC component called ripples, and that ripple should be minimized or removed. Some sort of amount should be removed by a unit called filter. This filtration action takes place with help of inductor and capacitor and multiple stages of inductor and capacitor. Now the filter output is unregulated one. So we need a regulated or ideal DC. For that purpose we use a regulator. And again, transformer, rectifier, filter, regulator with load. This thorough assembly is called regulated power supply, or this is the block diagram of regulated power supply. Here one more thing is, the regulator is introduced is in between the filter and the load. It directly gives the meaning that the filter output is given to the regulator and regulator maintain that output for a load. Again, if there is a change in the input voltage, means filter output or the input for the regulator is goes on changing due to some reason, then also the regulator task is to maintain a constant voltage at output stage, or load current. If some reason load current is changes, then also the regulator gives a constant DC output. Okay, these are the word meaning which we are talking about. Two basic categories of voltage regulations, those are, one is line regulation and number two is load regulation. The purpose of line regulation is to maintain a nearly constant output voltage when there is a change in input voltage or when input voltage varies. And the purpose of load regulation is to maintain a nearly constant output voltage when it may a resistor, it may an inductor, or it may any kind of consumer device, load varies. Now we will see the definitions of line regulation and load regulation. Here is again a waveform. The block diagram we seen about regulated power supply. Here by diagram also we can say this is the AC input cycle we given to the rectifier, which we get from the transformer. Again, transformer output is connected to the rectifier. A rectifier diode converts this AC input into a pulsating DC. This pulsating DC is again fed to the filter so as to remove the AC unwanted ripples present over here. By filtered, we get the output in somehow there must be a fluctuations or minor quantity of fluctuations are there. We want a desired or practically needed DC, so as to we need a block who could convert this unregulated DC into regulated constant DC. That's why we use a voltage regulator. Here again, this is the block diagram which we are talking about. Here the sine waveforms are also given stage by stage as like a transformer, rectifier, filter and a regulator. This is the capacitor filter diagram. No need to explain, we have already seen about this one. Here the line regulation and load regulation. How we could define the line regulation? Line regulation can be defined as a percentage change in the output voltage for given change in the input voltage. मराठीमध्ये लाईन रेग्युलेशन कशाला म्हणायचं? आउटपुट व्होल्टेज चेंज झालं कुणामुळं? तर इनपुट व्होल्टेजमध्ये चेंजेस झाल्यामुळं. इनपुट व्होल्टेज एका युनिटनी जरी चेंज झालं तरी त्याच्या रिस्पेक्टिव्हली आउटपुट व्होल्टेज चेंज होतं. फॉर्म्युलेटेड कसं करता येईल? तर लाईन रेग्युलेशन इज इक्वल टू डेल्टा व्ही आउट change in the output voltage divided by delta V in due to change in the input voltage multiplied by
100%. If you're talking about the in percentage term, then we can multiply it by 100%. Delta means change in. So line regulation is change in the output voltage to the change in input voltage. Line regulation can be calculated by using the formulae as like line regulation, which is equals to delta V out by V out into 100% thorough divided by delta V in. Okay, now move towards the load regulation. Load regulation can be defined as the percentage change in the output voltage from no load to full load. No load म्हणजे काहीही लोड लावला नसेल तेव्हा आउटपुट व्होल्टेज किती आहे, आणि जेव्हा फुल कॅपॅसिटीचा लोड त्याला लावला असेल तेव्हा काय असेल. ह्या दोघांमधला चेंज विथ रिस्पेक्ट टू फुल लोड हे जे कॅल्क्युलेशन आहे ते आहे लोड रेग्युलेशन. सो लोड रेग्युलेशन इज इक्वल टू VNL. NL suffix NL is no load. Voltage at no load minus voltage at full load divided by voltage at full load multiplied by 100%. Okay. Here in this slide, I am trying to give you a correct definition and some terms related with voltage regulator. Voltage regulator is a device that maintains a constant output voltage irrespective of change in the input voltage or load conditions. The AC ripple voltage that not removed by a filter is also rejected by the voltage regulator. This is one more value added point over here. The combination of elements present in the design of voltage regulator ensure us to have a constant output voltage with variable input voltage. Those are the components are transformer, rectifier, filter, regulator, and then load. Whenever there is a need to have a steady and reliable output voltage, then voltage regulator are the most preferable circuit. Voltage regulator also display protective functions such as over voltages protection, short circuit protection, thermal shutdown, current limiting, and etc. It can be a linear regulator or switching regulator. These are the types of the regulator which we are going to study up furthermore. But the easiest and affordable type of voltage regulator is the linear voltage regulators. Okay, now we will see about the category and regulations. This is the block diagram of regulated power supply. Here is the types of regulator. The fundamental classes or fundamental types of voltage regulator are linear voltage regulator and switching voltage regulator. Two basic types of a linear voltage regulators are series regulator and shunt regulator, which actually consist in our syllabus copy. The series regulator we will see one by one. First we will go with a linear regulator. Again linear regulator further classified as a series regulator and shunt regulator. Out of that we will first see the series regulator over here. The series regulator is connected in a series with the load. That's why it is called series regulator. And if we connect the regulator in a parallel with a load, then that circuit is called shunt regulator. Shunt is a synonym for a parallel. Here is the block diagram for series voltage regulator. As our syllabus copy mentioned that we have to study a block diagram of series voltage regulator and shunt voltage regulator. Principal block diagram. Okay, okay. That's why I am putting here over here. Here if you see, the blocks consist in series voltage regulator are control element, sampling circuit, comparator circuit, and reference voltage. Okay, now here input for the control element is unregulated input, which is actually achieved by a filter circuit and feeder over here. The control element म्हणजे काय असू शकतो बाबा, तर कंट्रोल एलिमेंट तुमचा एखादा ट्रान्झिस्टर हा सुद्धा तुमचा कंट्रोल एलिमेंट आहे. ठीक आहे, कंट्रोल एलिमेंट मग इकडे काय येतं,
V out, regulated output. But before V out, here is a assembly called reference voltage. Reference voltage म्हणजे फिक्स्ड व्होल्टेज. जसं तराजू असतो, दोन गोष्टींचा आपण नेहमी कंपॅरिझन करतो. म्हणजे एक व्हॅल्यू फिक्स असली पाहिजे, ज्याच्या कंपॅरिझनमध्ये आउटपुट चेंज होतं आहे. म्हणजे काय चेंज होतं आहे, कितीनी चेंज होतं आहे, कशापेक्षा कमी आहे आणि कशापेक्षा जास्त आहे. दिस स्टँडर्ड शुड बी मेंटेन विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स व्होल्टेज. म्हणून रेफरन्स व्होल्टेज एखाद्या झिनर डायोडसुद्धा एक रेफरन्स व्होल्टेजचं काम करू शकतो. इथे सध्यापुरतं तरी आपण असं म्हणूया की हा ब्लॉक काय करतो, रेफरन्स व्होल्टेज होतं, एक स्टँडर्ड व्होल्टेज देण्याचं काम करतो. अगेन हेअर इज अ कंपॅरेटर सर्किट. मग कंपॅरिझन दोन गोष्टींमध्ये होतं. एक रेफरन्स व्होल्टेजमध्ये ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, नॉन चेंजेबल व्हॅल्यू आहे. आणि दुसरी जी सॅम्पलिंग सर्किटमधून मिळते. सॅम्पलिंग सर्किट काय आहे बाबा, तर आउटपुटचं जे काही छोटंसं पार्ट आहे, आउटपुटचा काही पार्ट हा परत फीडबॅक म्हणून कंपॅरेटरला जातो. त्या काळामध्ये हे सॅम्पलिंग सर्किट काय करतं, तर आउटपुटचं काही पोर्शन इनपुटला देण्याचं, डायरेक्टली टू द कंपॅरेटर सर्किटला देण्याचं काम करतं. मग एक सिग्नल, एक इनपुट आहे रेग्युलेटेड आउटपुटमधला काही पोर्शन जो की फीडबॅक सिग्नल म्हणूया आपण, आणि एक इनपुट आहे व्होल्टेज रेफरन्स. ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन करून हा कंपॅरेटर सर्किट सिग्नल देतो किंवा कंट्रोल सिग्नल पाठवतो कोणाकडे, तर कंट्रोल एलिमेंटकडे. मग कंट्रोल एलिमेंट काय करतो त्या केसमध्ये, त्याच्यानुसार बिहेव करतो. लेट्स से इफ द व्होल्टेज ॲट द आउटपुट इन्क्रीजेस, काही कारणामुळे काय म्हणूया आपण, आउटपुट व्होल्टेज चेंज झालेले, देन द कंपॅरेटर सेंड्स द कंट्रोल सिग्नल टू द कंट्रोल एलिमेंट सो ॲज टू रिड्यूस, कमी करा कशाचं, रिड्यूस द मॅग्निट्यूड ऑफ आउटपुट. काही कारणाने जास्त झालं असेल तर हे कोणी सांगतं, तर कंपॅरेटर सांगतं. मग कंपॅरेटर कोणत्या बेसिसवर सांगतं, रेफरन्स व्होल्टेज आणि सॅम्पलिंग सर्किट करून आलेल्या फीडबॅक सिग्नल ह्या दोघांना कंपेअर करून ते सांगतं की बाबा रे आउटपुट व्होल्टेज खूप जास्त झालं आहे, तुला मॅग्निट्यूड कमी करायला पाहिजे करंटचा. सिमिलरली इफ द आउटपुट व्होल्टेज इज डिक्रीजेस, काही कारणामुळे कमी झालेलं आहे, द कंपॅरेटर सेंड्स अ कंट्रोल सिग्नल सो दॅट द मॅग्निट्यूड ऑफ आउटपुट शुड बी राइज्ड टू द डिझायर्ड लेवल. हा कंट्रोल एलिमेंट मी आत्ताच म्हटलं होतं काय असू शकतो, तर एखादा ट्रान्झिस्टर पण असू शकतो. वी नो द ट्रान्झिस्टर्स आर करंट कंट्रोल डिव्हाइस. बरोबर आहे. इनपुट करंट कॅन बी कंट्रोल्ड, आउटपुट साइड करंट्स व्होल्टेजेस. ओके, that's it about the series voltage regulator. Move for the shunt voltage regulator. This is the block diagram of a shunt voltage regulator. Simply the change is that the control element is connected in parallel with load. Here RL is a load. Okay, here we can see a unregulated input signal, that is V in, is applied to the control signal with some series resistance over here to limit the current. Series resistance. Okay, series resistance, again at this node the current levels are both load current plus a series current. Okay, forget about the current and all this. We mainly focusing upon the blocks which majorly contribute with their functions. Okay, now here is also a control element, reference voltage, comparator circuit and sampling circuit. Okay, here the major difference is if the control element is connected in a series with respect to load, then this circuit should be a series voltage regulator. If the control element is connected in a parallel, then it is a shunt voltage regulator. Here in this picture it is connected with parallel to the load. Then what happened, again the same scenario, reference voltage set a fixed value of voltage over here, and comparator circuit receives one signal or one level for comparison from the reference voltage and one from a sampling circuit, that is a part of output voltage is given to a comparator called a feedback signal. Feedback output is again given to the input, so it is called a feedback signal to the comparator. Comparator compare these two signals and gives a control signal to the control element. In this type of a voltage regulator, in order to provide adequate regulation, the current is shunted away from the load पासून दिला जातो. To maintain a constant current by making use of a control element, some current is taken away from the load. Suppose there is a change in the load.
काही कारणाने लोडमध्ये चेंज झालं, thus causing the output voltage to be changed. Therefore, so the feedback signal is sent to the comparator that provide the control signal to vary the magnitude of current which sent away from the load. इथून येणारा लोड करंटमध्ये हे चेंज होतं. लोड करंट कसा चेंज होतो तर कंट्रोल सिग्नलला मिळतो. तर कंट्रोल सिग्नल म्हणून तुम्ही एखादा झिंगर डायोड किंवा एखादा BJT पण वापरू शकता. ओके, दॅट्स इट.